हाय एव्हरीवन अँड वेलकम टू माय चॅनल क्रिएटिव्ह स्पेस. आज आपल्या बरोबर आहे माने ऑफ मेनी फील्ड्स, विज्ञान माने जी. सो फर्स्ट ऑफ ऑल थँक्यू सो मच विज्ञान जी फॉर डूइंग दिस फॉर माय चॅनल अँड वेलकम. थँक्यू मॅडम. एक ब्रीफ इंट्रोडक्शन अबाउट युअरसेल्फ फॉर आवर व्ह्युअर्स. नमस्कार, माझं नाव विज्ञान माने. मी मूळचा सांगलीचा आणि माझा प्रवास जो आहे हा थोडासा राजकीय पण म्हणता येईल आणि सामाजिक पण म्हणता येईल. तर मी सांगलीचा पहिला आमचा क्रिकेटचा नॅशनल प्लेअर. आज तुम्ही आलात क्रिकेटच्या ग्राउंडवरतीच आहात. आम्ही त्याच जर्सीमध्ये बसलोय. आमच्या टीमच्या प्लेयर्स आमचे मेंबर्स सगळे आहेत. तर क्रिकेटचं माझं खूप जुनं म्हणजे पहिलं आणि शेवटचं स्टेप आपण म्हणता येईल. कारण की क्रिकेट हे पहिल्यापासून आम्ही खेळतो. माझी जी मैत्रीण आहे स्मृती मानधना, ती आम्ही दोघं खेळायचो. ती आज इंडियाज बेस्ट प्लेअर आहे, ICC प्लेअर ऑफ द इयर 2017 पासून आहे. तर खूप काही गोष्टी आम्ही एकत्र खेळलो. खूप चांगली जर्नी आहे क्रिकेटबद्दल. त्यानंतर मी बॅडमिंटन सुद्धा नॅशनल्स खेळलोय आणि चेस सुद्धा नॅशनल आहे. 3 गेममध्ये मी खेळायचो. तर ह्या झाला स्पोर्ट्सचा. मी पॉलिटिकलमध्ये ऍट द एज ऑफ 18 एंट्री झालो. माय डॅड वॉज अन कमिशनर, रिटायर्ड आहेत आता. आणि त्यामुळे थोडासा अभ्यास वडील क्लास 1 असल्यामुळे शैक्षणिक गोष्टीमध्ये जास्त इन्फ्लुएन्स होतो. आय बिकेम BE. देन आफ्टर दॅट MBA केलं मी. आय एम डुईंग लॉ लास्ट इयर चालू अँड रिलेटेडली टू दॅट आय एम डुईंग PhD ऑल्सो. तर ह्या गोष्टी अभ्यास म्हणजे ॲज अन युवक मी म्हणेन की सायमल्टेनियसली जी युवक आताची म्हणतात की आम्हाला कुठंतरी करिअर करायचं आहे, मी त्यांना आवर्जून म्हणेन तुम्ही करिअर 100% करा, परंतु अभ्यासाची साथ ही एज्युकेशनची अजिबात सोडू नका. कारण की आपण जर इंजिनियरच झालो म्हणजे मी इंजिनिअरिंग ज्या फील्डला केली त्याचा आणि माझ्या उद्योगधंद्यांचा काही संबंध नाहीये. म्हणजे शिकत राहणं गरजेचं आहे. सगळ्या फील्ड्समध्ये शिकत राहावा एवढंच मी युवकांना सगळ्या सांगेन. आणि मी आता रिसेंटली मिरज विधानसभा लढली. चांगल्या पद्धतीनं तिथे प्रचार झाला होता आमचा. आणि राजकारण मी फक्त 10% करतोय. लोक जे आहेत हे समाजकारण दाखवण्यासाठी राजकारणामध्ये येतात, परंतु आमचं असं आहे की आम्ही 90% समाजकारण करतोय आणि 10% राजकारण करायचो. परंतु आता ते पण नाही आहे. कारण की आता समाजकारण जास्त करून माझा टॉपिक आहे. आता आम्ही नोकरी मेळावा घेतला सांगलीमध्ये. तर नोकरी मेळाव्याबद्दल मी सांगेन, प्रवीण तरडे सर आपलं शासनाचे ब्रँड अँबॅसेडर झाले यशस्वी फाउंडेशनचे. चंद्रकांत दादा आमचे पालकमंत्री आहेत सांगलीचे, त्यांना पद दिलं मुख्यमंत्री साहेबांनी. आणि मला सांगायचा आनंद होतोय की 24,100 विद्यार्थी तिथं आले. 24,100. आणि महाराष्ट्रातला सगळ्यात मोठा नोकरी मेळावा घ्यायचं पुण्य हे आम्हाला लागलं. त्यातले साधारणपणे 3,000+ लोक आम्ही नोकरी दिल्या त्यांना. आणि गव्हर्नमेंटचे जे तरडे सर ब्रँड अँबॅसेडर आहेत त्यांनी साधारणपणे 490 मुलं दत्तक घेतली. दत्तक म्हणजे काय, जी शेतकऱ्यांची मुलं आहेत ज्यांची परिस्थिती नाही आहे शिकायची. 10वी नंतरचा डिप्लोमाचा खर्च आपल्याला माहिती आहे 2-3 लाख आहे, प्लस डिग्रीचा जो 2-3 लाख आहे, हा 6 ते 7 लाख रुपये ते शासन त्या मुलांना देणार. क्रायटेरिया एकच की तो शेतकऱ्यांचा मुलगा असला पाहिजे. प्लस त्यांना जो स्टायफंड आहे दर महिन्याला 18,500 ते 19,000 रुपये अर्न अँड लर्न ते शासन देणार त्या 490 मुलांना. फक्त त्यांनी 18 वर्षाच्या पूर्ण असलं पाहिजे. त्यामुळे विविध उपक्रम मी राबवत असतो. सेलिब्रिटी लीग्सचे दुबईचे मॅचेस म्हणा किंवा सगळे प्रयत्न आहे की करत राहावं, धडपडत राहावं. एक युवक आहे, युवकांना सांगेन की कधीही थांबू नका, धडपडत राहावा. यश येऊ दे न येऊ दे, खरं 100% यश मिळेल. धडपडणाऱ्यालाच यश आहे. सच अ यंग आर्टिस्ट आणि ते ऍक्टर पण आहे, प्रोड्युसर पण आहेत आणि बरंच काही करतायत त्यांच्या क्षेत्रामध्ये. सो डेफिनेटली ही इज अन इन्स्पिरेशन टू एव्हरीवन. पण तुमचा कल जास्ती कुठल्या फील्डमध्ये आहे? म्हणजे समाजसेवा तुम्ही करतातच आहात, प्लस तुम्ही स्पोर्ट्समध्ये आहात, प्लस युअर अ सोशल ऍक्टिव्हिस्ट. पण तुमचा जास्ती कल कशात आहात? जास्ती कल जे आहे ती आजची देशाची परिस्थिती बघता हे युवक म्हणून समाजकार्यात असेल माझा. कारण की ज्या गोष्टी आपण बघतो, आमच्या इथं मंत्री आहेत पण मंत्र्यांपर्यंत ते प्रश्न सर्वसामान्य जनतेचे पोचत नाही आहेत. काही मिरज विधानसभा लढत असताना मला तिथं दिसलं की आमदार होते आमच्या इथले, तेच पालकमंत्री होते, ते कामगार मंत्री होते, परंतु एक गावामध्ये आहे ना टॉवर नव्हत्या. म्हणजे टॉवर म्हणजे मोबाईलला पण आहे ना, आमच्या इथे एवढं बिहार नाही आहे पण बिहार सारखा फील यायचा की 8 ते 9 किलोमीटर जी ग्रामीण भागातली जनता होती ती चालत जायची. मोबाईलचा टॉवर नसायचा. एमर्जन्सी पूर्ण फ्लॉप. मुलं जी आहेत जी शिकायची 5 ते 6 किलोमीटर जाऊन चालत त्या एक लोकेशन असायचं गावामध्ये डोंगराच्या इथं, तिथं जाऊन अभ्यास करायची. तर असे जे छोटे छोटे प्रश्न आहेत जे 25 वर्ष ज्या लोकांच्या सत्तेदारांचे होते परंतु ते प्रश्न सोडवले नाहीत. त्यामुळे मी काय म्हटलं की अभ्यास असणं गरजेचं आहे. आणि मला सांगायला आनंद होतोय 1.5 कोटी रुपयाचा खर्च होता त्या टॉवरचा. मी तो लढा हातात घेतला आणि
अवघ्या 15 दिवसात तो संपवला. वाव. आपण बघितलंय पुण्यामध्ये तळेगाव दाभाडेचा जनरल मोटरचा एक विषय खूप मोठ्या प्रमाणात गाजला होता. 1,500 कर्मचारी होते, 482 कोटी रुपये त्यांचे द्यायचे होते कामगार मंत्र्यांनी. कामगार मंत्र्यांनी म्हणता येत नाही, त्या जनरल मोटरच्या कर्मचाऱ्यांनी त्यावेळी तत्कालीन कामगार मंत्री होते. आम्ही ते भांडलो आणि त्या 1,500 कर्मचाऱ्यांना आमच्या इथं आणून त्यांची जी अडचण झाली ती आम्ही जनतेसमोर मांडली. मंत्री जे होते कामगार मंत्री त्यांच्या ऑफिसच्या समोर बसून आम्ही उपोषण केली. ते इथे होते. 112 दिवस त्यांनी उपोषण केलं होतं, लाक्षणिक उपोषण. म्हणजे ते IT वाले म्हणजे असे होते की ते असे 10,000 15,000चे जॉबवाले नव्हते, ते 50-50 हजार जॉबवाले होते. त्यांची फॅमिली उद्ध्वस्त झाली होती कारण की प्रत्येकाचं 25 ते 30 लाख रुपये येणं होतं. अशा 1,500 कर्मचाऱ्यांना सुद्धा आम्ही सांगलीमध्ये जे आमचे मंत्री होते त्यावेळी कामगार मंत्री त्यांना सुद्धा न्याय द्यायचा आम्ही त्यावेळी प्रयत्न केला. अमेझिंग. विज्ञानजी, कुडोज टू यू आणि तुमच्या विजनसाठी. तर आता पुढच्या 5 वर्षासाठी तुमचा विजन काय आहे? वेअर डू यू सी युअर सेल्फ? काय वाटतं? मी स्वतःला म्हणजे मला आता मी तुम्हाला म्हटलं की राजकारणाचा माझा गंध उडून गेलेला आहे. कारण की एक युवक म्हणून म्हणजे माझे वडील ही वॉज कमिशनर. माझा लढा हा भ्रष्टाचाराविरोधात आहे. व्हेरी इम्पॉर्टंट. व्हेरी करप्शन जर थांबलं, ही जी सिस्टीम आहे मॅडम ही अशी सुधारता येते जर डिझर्विंग कॅन्डिडेट त्या पोस्टला मिळाला तर. आत्ताची देशाची परिस्थिती अशी आहे, ज्यांना लिहिता वाचता येत नाहीये, ज्यांना लिहिता वाचता येत नाही ते मंत्री आहेत, जे गुन्हेगारी प्रवृत्तीचे आहेत ते आमदार आहेत. त्यामुळं देश कुठं चाललाय आपल्याला ह्याचा अंदाज नाहीये. काही लोकांचे मी नावं नाही घेणार, ह्युमॅनिटी इज द मस्ट आत्ताच्या सिच्युएशनला. तुम्ही कुठलाही जाती धर्म हे या गोष्टी न बघता माणुसकी जर बघितला. तुम्ही मला एक साधा प्रश्न आहे, आज राज्याकडे आपण आरक्षण मागतो, सर्व समाज आरक्षण मागतोय, कशासाठी? तर एज्युकेशन मध्ये आरक्षण मिळालं पाहिजे. मागासवर्गीय समाजाला आरक्षण मिळतं एज्युकेशन मध्ये. त्यामुळे सवर्ण समाजाची लोक म्हणतात की आम्हाला शिकायचं असतं परंतु आम्हाला सीट्स नाही मिळत. दुसरी गोष्ट आहे अवेबिलिटी ऑफ जॉब्स. येस. आरक्षण असेल तर त्यांना मिळतं, आम्हाला नाही मिळत. ह्या ज्या छोट्या गोष्टी आहेत, आज तुम्ही दिल्लीत जावा, ज्यावेळी गव्हर्नमेंटच्या हातात या गोष्टी होत्या, कास्टिझम हा कुठंच लागला नाही. कल्चरल रिव्हॉल्युशन होणं गरजेचं आहे. कारण की सगळ्यात महत्वाचा विषय, राज्य शासनाच्या अधिकारामध्ये एज्युकेशन KG to PG फ्री करण्याचे अधिकार आहेत. एकदा एज्युकेशन फ्री झालं, आरक्षणाचा विषय संपला. त्यानंतर एकदा आज आमच्या इथं कसं काही ठराविक लोकांनाच MBBSच्या सीट्स आहेत. मग लोक म्हणतात की आम्हाला यार 90% पडले तर आम्हाला नाही मिळाले. तर तुम्ही तिथे लाईक MBBSचे एकच आहे तर मानेंना पण द्या, देशमुखांना द्या, सगळ्यांना तुम्ही तिथं द्या की MBBS. त्याचा क्रायटेरिया ठेवा की 2 वर्ष जर नापास झाला तर ही इज नॉट फिट फॉर दॅट एज्युकेशन. हा त्यात पर्याय व्यवस्था होऊ शकते. ते झाल्यानंतर अवेबिलिटीज ऑफ जॉब, हा आज परिस्थिती अशी आहे की सरकार असेल किंवा सगळेजण कित्येक वर्षापासून लोकांना गंडवण्याचं काम केलेलं आहे. खाजगीकरण जे चालू आहे आज देशामध्ये की तुम्ही आज रेल्वे विकताय, MSCB विकली, BSNL विकलं, सगळ्या गोष्टी आज विकत चाललेल्या आहेत. उद्या म्हणणार तुम्हाला आरक्षण दिलं, पण आरक्षण जॉब कुठं आहेत? येस. जॉब गव्हर्नमेंटचे संपुष्टात आणले त्यांनी आणि हे फक्त आहे. म्हणून माझा मुद्दा काय, एज्युकेशन इज द मस्ट. आज तुम्ही बघताय गुन्हेगारी एवढ्या मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे देशभरामध्ये. फिमेल सेक्युरिटी म्हणा 0 आहे. आज दुबई बघा, एवढं छोटं देश होतं, किती डेव्हलप झालं. जापान बघा, चायना बघा. तर ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत, आज इंडिया, मला वाटतंय इंडिया कुठल्या तरी एक चांगल्या पोझिशनला होतं करप्शनच्या ह्याच्यामध्ये, आज 300 नंबरला आहे. म्हणजे एवढं घाणेरडं करप्शन इंडियामध्ये होतंय. आज कुठलंही जावा, सगळ्यात मोठं करप्शन होतंय पोलीस खात्यामध्ये. आज तुम्ही स्वतःचा प्रश्न विचारा तर पोलीस काय करतात, बोलतात, उचलून नेतात, ठोकतात. दुसरा तुम्ही जावा म्युन्सिपल कॉर्पोरेशन मध्ये, RTO ऑफिसमध्ये, मी डायरेक्ट नावं घेतोय, डॉक्टरांच्या ह्याच्यामध्ये, हे जे पार आधारस्तंभ हे भारतीय आहे. आणि त्यानंतर गेला आपला मीडियामध्ये. त्यामुळं जे 5 स्तंभ आहेत जे लोकांची सेवेसाठी आहेत, पोलीस म्हणा, डॉक्टर्स म्हणा किंवा आपले अधिकारी म्हणा, हेच भ्रष्टाचाराच्या ह्याच्यामध्ये एवढे माखलेले आहेत. तर ह्यातून सिस्टीम नाही सुधारणार. आज तुम्ही साधा, मी एक समाजसेवक आहे, आमच्या इथं पाटबंधारा खात्याचे मी 32 कोटीचे जे गैरव्यवहार झाले होते ते उघडकीस आणले होते. त्यामध्ये तुम्हाला सांगतो माझ्याकडे 8.5 ते 9 कोटीचे बनावटी बिल होती. बनावटी बिल शासन देतं की एक जो आहे मोटर जळी किंवा पंप जळा तर शासन त्याला रिपेअरीसाठी 30-30 लाख रुपये देतं. तर ते मोटरीची किंमत तुम्ही अंदाज काढू शकाल की रिपेअरीसाठी एवढा आहे.
तर म्हैसाळ योजना ही आमच्या इथली 5,000 कोटीची योजना आहे. तर त्या योजनेत लिटरली जी झोनल हेड अधिकारी वगैरे आहेत ती म्हणतात काय करू या अधिकाऱ्यांचं, म्हणजे शासन म्हणतं त्यांच्यावर कारवाई करा. त्यांच्याकडून 8 कोटी रुपये वसूलताना 32 कोटीच्या घोटाळ्याचा उघडकीस झालाय. शासनाचा अहवाल आहे, यांच्यावर कारवाई कराच. तरी सुद्धा अधिकाऱ्यांवर कारवाई होत नाही, कारण की ही जी पूर्ण सिस्टीम आहे हीच भ्रष्टाचाराच्या याच्यामध्ये माखलेली आहे. मुंडे साहेबांसारखे काही अधिकारी चांगले सुद्धा आहेत. त्या अधिकाऱ्यांनी त्यांना जर फ्री हँड सोडलं, करप्शन संपल्याशिवाय देश हा आपला प्रगतशील होणार नाही. आणि बघा, ज्या माणसाला, म्हणजे मी कुठल्याही धर्मा जातीचं काय उल्लेख नाही करणार, तुमचं माझं डोकं फुटल्यानंतर आपण डॉक्टरकडे जाणार का कंपाऊंडर मॅडम जाणार? ऑफकोर्स डॉक्टरकडे जाणार, इंजिनियर किंवा यांच्याकडे आपण जाणार नाही, ट्रीटमेंट हवी आहे. तर गंमत अशी आहे की जो माणसाला लिहिता वाचता येत नाही तो एज्युकेशन मिनिस्टर आहे. त्यांना इंग्लिश बोललं एखाद्या विद्यार्थ्यांनी तर त्यांना समजत नाही, बेटा आप हिंदी में बात करो, तर ते म्हणले की तुम्ही एज्युकेशन मिनिस्टर आहात. तर एखादा जो माणूस आहे एज्युकेशन मध्ये PhD होल्डर असावा तर तो एज्युकेशन मिनिस्टर असावा. येस. जसे की काही लोक होते आपल्या इथे. एखादा डॉक्टर आहे तो आपला ह्याचा हेल्थ मिनिस्टर व्हावा, की त्यांना ते कळेल. एखादा स्पोर्ट्स मिनिस्ट्री आहे, सचिन तेंडुलकर जी असेल, म्हणजे कोणी स्पोर्ट्समॅन जो असेल, इंडस्ट्री एक्सपर्ट ऑफ दॅट फील्ड असायला पाहिजे. एक्झॅक्टली तो असला पाहिजे, ज्यांना लिहिता वाचता येत नाहीये. ती गाढवासारखी भरली जातात. आणि आय एम लिटरली, माझा तो व्ह्यूज आहे, मी डायरेक्टली ब्लेम करतो. तीच माझी ओळख आहे. आम्ही बच्चू कडू जे आहेत, केजरीवाल जे, अशा लोकांना मानतो आम्ही, कारण की ते जनतेसाठी करतात. आणि त्यांचे जे सिद्धांत होते ना ते अँटी करप्शन होते. माणूस जर मोठं व्हायचं आहे राजकारणामध्ये तो करप्शन करतो, स्वतःचं फॅमिलीचं घर भरतो. परंतु त्यांच्या याच्यामध्ये असे बायलॉज मध्ये होतं की करप्शन केला तर तुम्ही जेलमध्ये जाणार. त्यामुळे अशा लोकांना आपण प्राधान्य दिलं पाहिजे जे स्वच्छ प्रतिमेचे आहेत. की बाबा काही आपल्या इथं नगरपालिका आता इलेक्शन्स आहे, मी आवर्जून सांगेन, नगरसेवक बघत असताना त्यांच्यावरती कोणत्या प्रकारचे क्रिमिनल गुन्हे आहेत का हे तुम्ही बघून द्या. कारण की राजकीय नेत्यांना पण मी विनंती करेन की तुम्ही कॅन्डिडेट देताना एक शिकलेला सवरलेला द्या. कारण की तो शिकलेला सवरलेला असेल तर आपली कामं होतील. 200 रुपये 500 रुपये रात्रीचं जेवण आणि दारू ही आपली किंमत नाही आहे. कारण की ती 5 वर्षाची किंमत आपल्या घरातल्यांना भोगायला लागते. त्याच गटारीतून, त्याच रस्त्यातून ज्यावेळी आपला घरातला एखादा माणूस पडतो, त्याची हाडं तुटतात किंवा तो मयत होतो, त्यावेळी आपल्याला आपली जबाबदारीची किंमत आठवते. त्यामुळे ही वेळ आणून देऊ नका. मी सगळ्यांना विनंती करेन की जे राजकीय नेते आपण निवडतो, मी राजकारण सोडलंय, मी ओपन तुमच्या चॅनलवर बोलतो, ऍट द एज ऑफ 30s मी राजकारण सोडलंय. कारण की मी माझ्या आयुष्यातलं खूप राजकारण बघितलंय. जे राजकारणासाठी करावं लागतं, हंजी आणि साहेब आणि पूर्ण त्याग करावा लागतो समाजाचा. म्हणजे ही राजकीय नेते जे आत्ताचे आहेत, जी समाजाचा विचार करत नाहीत, ही खरे ऍक्टर आहेत. आम्ही कोणी म्हणजे सेलिब्रिटी लीग आपण खेळतोय, आम्ही कोणी ऍक्टर नाही आहोत. हे जे लोक आहेत, आज आपण बघतो की मुस्लिम धर्माच्या नावाने बोंबलायचं आणि इलेक्शनला म्हणायचं जो जनगण म्हणतो तो मुस्लिमांचा भाऊ आहे, काय तोच खरा हिंदुत्व मुस्लिम. म्हणजे काही प्रकार त्यांच्या मनाप्रमाणे ट्विस्ट करायचे. आणि बाकी मी काय बोलणार नाही, कारण की मी एक शिकलेला सवरलेला तरुण आहे. EVMच्या बाबतीत सुद्धा आज तुम्ही बघा की आम्ही विधानसभा लढली, आमचं मतदान हे खूप मोठ्या लेवलला झालं होतं. तर ज्यावेळी आम्ही मागतोय की आमच्या या बूथला आम्हाला तुम्ही द्या, किती मतदान पडलंय ते 15 दिवसाच्या द्यावं लागतं. आम्ही दिले 40-42 हजार रुपये पर बूथचे भरले, 7-8 बूथचे भरले आम्ही. कारण की तिथं आम्हाला 2 आणि 3 मतं, आमची तिथं 5-5 हजार मतं होती. तर ज्यावेळी आम्ही ते देतोय त्यावेळी आम्हाला निवडणूक आयोग म्हणतोय की आमच्याकडनं डाटा उडला. निवडणूक आयोग म्हणतोय बापरे, आमच्याकडून डाटा EVM मशीनचा उडला गेलेला आहे. म्हणजे याच्यावरून आपल्याला कुठल्या लेवलला या गोष्टी गेलेत हे बघा. प्लस शासनाने एक GR काढला, निवडणूक आयोगाच्या विरोधात तुम्ही कोर्टात काही चुकीचं करू शकत नाही. निवडणूक आयोग सर्वस्वी सगळ्या गोष्टीला जबाबदार. म्हणजे कुठं देश चाललाय आपला भ्रष्टाचारामध्ये आणि सत्ता मिळवण्याच्या ह्याच्यामध्ये त्यांना कळत नाही आहे की आपण काय गमवायला लागलोय. देशाची गरिमा, देशाचं अस्तित्व, सर्व देशाचं एज्युकेशन किंवा युवकांच्या जीवाशी जो खेळ चालू आहे, आज मला सांगा पुणे असू दे, मुंबई असू दे, व्यसन जे आहे हे किती मोठ्या प्रमाणामध्ये व्यसनार्धित युवक तरुण चाललेला आहे विकोपाला. खूप उघड चालू झालंय. क्रिमिनल ऍक्टिव्हिटी
25 पटीनं वाढलेले आहेत महाराष्ट्रामध्ये, म्हणजे कहर झालेला आहे. त्यामुळे अशी परिस्थिती, सगळ्या गोष्टी थांबवणं गरजेचं आहे. त्यामुळे मी शासनाला विनंती करेन हात जोडून की कुठंतरी आपण युवकांचा विचार करा. तुमची मुलं परदेशामध्ये जाऊन उच्च शिक्षण घेतात आणि परत तुम्ही कसंही शासनाला गंडून, शासन लोकांना गंडून आपली सत्ता आणता आणि लोकांचं नुकसान करता. आम्हाला ते काही देणं घेणं नाही. तुम्ही पैसे मिळवा, कारण माणुसकीसाठी ज्या गोष्टी गरजेच्या आहेत बाबा, एज्युकेशन, हॉस्पिटॅलिटी, इमर्जन्सी ज्या आहेत, मूलभूत गरजा तर द्याव्या. आम्ही आता रोड पण मागत नाहीये, कारण की काय परिस्थिती आहे रोडची आम्ही बघतो. प्लीज रोड द्या. कुठले रोड महाराष्ट्रातले आहेत? आज आम्ही सांगलीवरून आलो, 500 खड्डे लागले असतील. प्रत्येक टोलला आम्ही टोल देतोय. मग आम्ही का पैसे द्यायचे? किती वर्ष एकच महामार्ग चालू राहणार आहे तुमचा? आम्हाला राज ठाकरे साहेबांचं सुद्धा पटतं, परंतु आम्हाला त्या गोष्टी ज्या आहेत हातात घ्यायच्या नाही आहेत. आज आपण नेपाळला ज्या गोष्टी बघितल्या की खूप वेगळ्या पद्धतीनं सगळ्या गोष्टी मांडल्या गेल्या, केल्या गेल्या, तर आम्हाला भीती आहे एक युवक म्हणून की जर या गोष्टी भारताची जनता एवढी संवेदनशील आहे की ती एका लिमिट पर्यंत सगळ्या गोष्टी ऍक्सेप्ट करेल, परंतु त्यानंतर काय निर्णय घेईल आपल्याला माहिती नाही आहे. त्यामुळे मी शासनाला विनंती करेन तुमच्या चॅनलच्या माध्यमातून, एज्युकेशन, हेल्थ या सेक्टरमध्ये काम करणं खूप गरजेचं आहे. शिक्षण मी बघतोय, आता आपण बघतो, सगळी सोशल मीडिया बघतो, मुलं शिकायला जातात, वरती छत नाही आहे, फॅसिलिटीज नाही आहेत कोणत्याही प्रकारचे, म्हणजे एक ह्याच्यामध्ये दवाखान्यामध्ये तर पडायला आलेत भिंती. कोणतेही डॉक्टर्स, सगळ्यात महत्वाचा विषय आहे, शासनाने नियुक्त केलेला महाराष्ट्रातले जे डॉक्टर्स आहेत हे तिथं प्रायव्हेटायझेशन मध्ये स्वतःच्या क्लिनिकमध्ये असतात, जे की इलिगल आहे पूर्ण. त्यांचं टायमिंग असतं फुल टाइम, त्यांनी लाखो रुपये पगार घेतात, एक एचओडी 3-3 लाख रुपये घेतात. सांगलीच्या परिस्थितीत आम्ही आज तो लढा उभा केलाय. 105 डॉक्टर्स आहेत ज्यांनी करोडो रुपये महिन्याला घेतात, परंतु ते त्यांच्या प्रायव्हेट क्लिनिकला असतात, त्यांनी गव्हर्नमेंटच्या ह्याच्यात नसतात. त्याचा त्रास गव्हर्नमेंटची सर्वसामान्य जी जनता, गरीब जनता येते, तिथं आल्यानंतर त्यांना भोगावं लागतं. कारण की एक छोटंसं उदाहरण मी तुमच्या चॅनलच्या माध्यमातून देईन. मी तिथं सिव्हिलला गेलो होतो, एक हॉस्पिटलमध्ये एका युवकाचा, म्हणजे 13-14 वर्षाचा मुलगा होता, त्याचा हात फ्रॅक्चर झाला होता. फ्रॅक्चर झाल्यानंतर मी पहिल्या दिवशी गेलो होतो, त्याचे आई वडील रस्त्यावर बसले होते, त्याला चारत होते. हात 3-4 फ्रॅक्चर्स होते हातामध्ये. मी एका आठवड्यानंतर गेलो, तो मुलगा तसाच होता. त्याचं ट्रीटमेंट केलं नाही का? डॉक्टर्स नाही आहेत. आणि हेच नालायक, बेशर्म, माजुरी झालेले डॉक्टर्स हजेरी लावतात आणि स्वतःच्या प्रायव्हेट क्लिनिकमध्ये जातात आणि तेच पेशंट जे आहेत ते पळवतात आणि त्या योजनेखाली तुमचं हे करतो, त्या योजनेखाली करतो आणि त्यांच्याकडनं पण लुबाडणूक करतात. कित्येक करोड रुपये जे आहेत सिटी स्कॅनच्या मशीन्स पासून, हॉस्पिटल डेव्हलपमेंट पासून शासनाचा वाया जातो. हा पूर्णपणे वाया जातो हे डॉक्टरांच्यामुळे. काही लोक डॉक्टर्स त्यामधले चांगले आहेत, ते समाजकार्य करतात, लोकांसाठी करतात. खरं एवढ्या घाणेरड्या आणि नीच विकृतीचे डॉक्टर्स आता आपल्याला दिसतात, जे की 80% आहेत समाजामध्ये. ह्याचा बंदोबस्त सुद्धा करणं गरजेचं आहे. कारण की हे मंत्र्यांच्या नावानं बोलतात की आम्ही पैसे देतो, वरतीपर्यंत आमचा हप्ता जातोय, म्हणून आम्ही या पदावरती आहे. त्यामुळे मी शासनाला विनंती करेन आणि सर्व माझ्या लोकांना विनंती करेन, या चॅनलच्या माध्यमातून, आम्ही सांगलीमध्ये हा लढा उभा केलाय की आपण सगळी एक होऊया आणि शिकूया का? की तुम्हाला कळणं गरजेचं आहे की मेडिकल ऍक्ट काय आहे, की नियमावलीने, संविधानाने आपल्याला काय काय अधिकार दिलेत या सिस्टमच्या विरोधात लढायला. त्यामुळे तुम्हाला जर अभ्यास असेल तर तुम्हाला पोलिसांना घाबरायची गरज नाही. तुम्हाला जर सगळ्या गोष्टी माहिती असेल, अभ्यास असेल, तर तुम्ही इथं स्टँड होऊ शकता सिस्टमच्या विरोधात आणि सिस्टम तुमचं काम करेलच. त्यामुळं तुम्ही कोणत्याही परिस्थितीत अभ्यास करा, शैक्षणिक पात्रता उंचवा. एज इज नॉट द लिमिट फॉर एज्युकेशन. तुम्ही शिकत राहावा, हेच मी विनंती करतो. खूप रोखटोकपणे तुम्ही म्हणालात विज्ञानजी. तुमचे हे सगळे विचार आहेत. हॅव यू फेस्ड एनी ट्रबल फ्रॉम एनीवन? बिकॉज असे विचार समाजापर्यंत पोहोचवण्यासाठी खूप ऑब्स्टेकल्स येतात, बिकॉज सगळेजण इतका क्लिअर आणि प्रामाणिक प्रयत्न करत नाहीत. सो काय जर्नी आहे तुमची आणि हाऊ डू यू फेस दिस थिंग? कोण तुम्हाला सपोर्ट करतं मग? नाही, मी गंमत अशी आहे, मिरज विधानसभा लढत असताना माझ्यावरती ज्यावेळी जनरल मोटरचा लढा केला त्यावेळी माझ्यावर 2-3 हल्ले झाले होते. म्हणजे मी इथपर्यंत पोहोचलोय, मी अशा गोष्टीसाठी पोहोचलेलो नाहीये. 2-3 हल्ले झाले आणि आपण एक युवक म्हणून ज्या नेत्यांना आपण मानत असतो, ते नेते त्यावेळी फोन उचलत नसतात. त्यांना फक्त उंटावरून शेळ्या राखायच्या असतात.
हे नेते कोणाचेही नसतात. राजकारणी माणसं फक्त स्वतःचे असतात. कार्यकर्ता ह्या चिरडला जातो, मेला जातो. आज तुम्ही ग्रामीण भागात कुठेही जावा, जी म्हणजे फुले शाहू आंबेडकर विचारसरणी मारणारी लोक आहेत, त्यांच्यावरती गुन्हे नोंद झालेले आहेत. त्यांना म्हणजे कुठंतरी काही तर चुकीचं करायला लावायचं, त्यांना जेलमध्ये करायचं. आणि गावची प्रस्थापित जी आहेत आजोबांपासून, ज्यांना म्हणजे आजोबा नेक होते, ज्येष्ठ होते, म्हणजे एखादा मंत्र्यांचंच घ्या की आजोबा चांगले आहेत म्हणून त्यांची नातवंड पण त्याच कॅलिबरची असेल असं नाही आहे ना. ती जर गाढवा असतील तर समाजाचं नेतृत्व त्यांच्याकडे द्यावं का? नेपोटिझम, हुकुमशाही म्हणजे का? म्हणजे फॅमिलीचा जो सीन आहे हे किती लेवलला आपण न्यायचा? बरं, इफ ही इज फिट फॉर द जॉब, तो जर अभ्यासू असेल, हुशार असेल, समाजासाठी करणारा असेल तर आपल्याला काही अडचण नाहीये. बट ही इज नॉट फिट. फक्त आमचे आजोबा ते माईक मध्ये भाषण सुद्धा एकच करतात की आमचे आजोबा असे होते, आमच्या आजोबांनी हे केलं. का रडायचंय तुम्हाला? तुम्ही काय केलंय समाजासाठी? हा सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे. पुतळ्यांचं राजकारण जे आहे हे मला वाटतं एक युवक म्हणून बंद झालं पाहिजे. कारण की पुतळ्यांच्या राजकारणामुळे या खूप गोष्टी, की माझ्या आजोबांचा पुतळा बांधलाय, त्यांनी हे काम केलं म्हणून तुम्ही मला मतदान द्या, या पद्धतीनं आपण समाजाला काहीतरी समाजासाठी करावं. आणि प्रॉब्लेम काय आहे, आज सांगलीमध्ये आमचं कसं आहे, थोडंसं ग्रामीण भाग पडतो. पुणे मुंबई जे मेट्रो सिटीत आहेत, शिकलेली सवरलेली जास्त लोक या भागातले आहेत, त्यांनी तुम्ही निर्णय घेता की तुमच्यासाठी 24 तास जो अवेलेबल माणूस आहे, 5-5 वर्ष काम करतो, त्यालाच तुम्ही प्राधान्य देता. ही गोष्ट जी आहे ग्रामीण भागात सुद्धा पोहोचवणं गरजेचं आहे की माणूस तुमच्यासाठी किती वेळ असतो. नाहीतर एखादा माणूस जर 5 वर्षाचा एखादा दिवाळीचा आहे, निवडून येतो आणि 5 वर्ष तुमच्या कार्यात नसतो, तुमच्या सुखादुखात नसतो, तुमच्या महापालिकेच्या वॉर्डाच्या अडी अडचणींना नसतो, तुमच्या रस्त्याला नसतो, तुमच्या बाकीच्या सामाजिक उपक्रम मध्ये तुम्हाला निधी मिळतो त्याच्यात नसतो, तर त्यांना तुम्ही निवडून देऊ नका. मग तो कोणत्याही पक्षाचा असू दे. फक्त इलेक्शन पुरतं येणं आणि म्हणणं की साहेब, दादा, काका म्हणून जी पाय पडतात, ही 5 वर्ष तुम्हाला परत दिसणार नाही आहेत. त्यामुळे जी 5 वर्ष तुम्हाला दिसतील, तुमच्या कामाला असतील, त्यांनाच तुम्ही प्राधान्य द्यावं. ही मी त्या गोष्टीतनं आताच्या निवडणुकाच्या रिंगणात जी उतरणार आहे त्यांना मी विनंती करेन. ओके. थँक्यू, तुम्ही एवढं सगळं बोललात आणि क्लिअर केलं. आणि आय होप दिस मोटिवेट्स मेनी यंगस्टर्स ऑल्सो आउट देअर. आता जो तुम्ही इनिशिएटिव्ह स्टार्ट केलेला आहे जॉब देण्याबद्दल सांगलीमध्ये, तर तसं तुम्ही पुण्यात कराल का? बिकॉज आता आपण पुण्यात बसलो आहोत आणि खरंच गरज आहे आजकालच्या नोकरी मिळवायची. येस, नोकरी मिळावा म्हणजे मला एक भारतीय म्हणून किंवा महाराष्ट्रीयन म्हणून कदाचित आपल्या सर्वांना म्हणजे शासनावरती बसलेल्या लोकांना लाज वाटली पाहिजे असं मी म्हणेन. कारण की नोकरी मेळावा घेण्याची परिस्थिती जर विज्ञान माने किंवा आमच्यासारख्या असंख्य कार्यकर्त्यांची जबाबदारी असेल तर शासन काय करतंय? आज आम्ही गेलो तर नोकरी मेळाव्यामध्ये 482 कंपन्या आलेल्या होत्या, परंतु आमच्याकडे जागा कमी होती. 210 कंपन्या आम्हाला बसवता आल्या. परंतु त्या 210 कंपन्यांनी मॅडम 19,000 प्लस जॉब दिले होते. म्हणजे आपण बघू शकतो की 482 कंपन्या किती जॉब दिले असते. तर बेरोजगारी खूप मोठ्या प्रमाणात आहे. आम्ही त्या भाषणात सुद्धा म्हटलं, जोपर्यंत माझा एक तरुण मित्र मैत्रिणीला जॉब लागणार नाही, आम्ही स्वस्त बसणार नाही. आमची कल्पना आहे पुढची की 1-1.5 महिन्यामध्ये पुण्यात सुद्धा जॉबची आम्ही नोकरी फेर लावू. अजून जिथपर्यंत आम्हाला ज्या गोष्टी करता येतील नोकरी देण्यासाठी आम्ही तो 100% प्रयत्न करू. कारण की जर नोकरी मिळाली तरच एक युवक तरुण सुधारू शकतो आणि पुढे जाऊ शकतो. तर कंपन्यांना मी, शासनाला विनंती करेन, मला कुठल्याही पक्षाचा विरोध नाही आहे, परंतु विनंती करेन, कुठंतरी आता एक थांबायची गरज आलेली आहे तुम्हाला सुद्धा. आणि लोकांचा, समाजाचा, लोकांचा प्लीज तुम्ही विचार करा. तुम्ही मिळवा पैसे, आम्हाला काही प्रॉब्लेम नाही आहे, परंतु ज्या गोष्टी लोकांना जगवा आता. कारण की लोक मरायला लागलेत बेरोजगारीमुळे. आणि खूप अशी म्हणजे जर आपण म्हणतो की देव आहेतच, आम्ही मानतो, मी स्वतः इंडिव्हिज्युअली मानतो, तर काहीतरी गोष्टी आता अशा करा की देवाला ऍटलिस्ट तोंड तर दाखवण्याच्या योग्यतेचं आपण असावं. आणि त्यामुळे बेरोजगारी खूप मोठ्या प्रमाणात आहे. आणि जुमलेबाजी आता तर नको. माझं लोकांना विनंती आहे, शेतकऱ्यांना, की तुम्ही आत्महत्या करताय, जे पीक पाण्याचं किंवा त्यांचं नुकसान होतंय, तर आमचा शेतकरी बांधव जो आहे तो आत्महत्या करतोय. माझी हात जोडून विनंती आहे जनतेला,
ज्या प्रभागामध्ये तुम्ही आहात, ज्या प्रभागामध्ये तुमचा नेता आहे, तो जर शेतकऱ्यांचा विचार करत नसतील आणि तुम्हाला बळी पाडत असेल आत्महत्या करताना, तर तुम्ही मरू नका, त्याला मारा. खूप स्ट्रॉंग मी स्टेटमेंट खूप आहे. स्ट्रॉंग स्टेटमेंट देतोय की तुम्ही मारा. आपण बघितलं बच्चू कडू साहेबांनी सुद्धा स्टेटमेंट दिलं होतं, तुम्ही आत्महत्या करण्यापेक्षा त्या नेत्याला तुम्ही मारा. तुम्ही का तुम्ही मरून उपयोग नाही. समाज जर सुधारायचा असेल, देशाला जर स्वतंत्र, म्हणजे आज अशी वेळ आलेली आहे, परत एकदा स्वातंत्र्य मिळवायची वेळ आलेली आहे काय, हे आपल्याला कळून चुकलेलं आहे. सिस्टीम इज नॉट वर्किंग, नथिंग इज वर्किंग. सिस्टीम सुधारता येते, परंतु हे प्रस्थापित सत्तेधाऱ्यांनी सुधारायचे आहे. आत्ता जनतेचा काही रोल त्यामध्ये नाही आहे. तर मी जी बाईट देतोय, माझी तुम्हाला विनंती आहे की तुम्ही असे असंख्य बाईट्स घेऊन शासनापर्यंत ह्या निरोप पोचवा. कारण की जनता कुठेतरी मानसिक स्थितीनं डिस्टर्ब झालेली आहे. मी बघतोय मतदारसंघात फिरत असताना जनतेचे असं मत झालेलं आहे की काय आता आम्हाला संपवून घेतो, नाही तर पुढच्याला संपवतो. म्हणजे एवढ्या प्रमाणात बेरोजगारी आणि सगळ्या गोष्टी झालेल्या आहेत. तर मग मी हार्श स्टेटमेंट देतोय, बट इट इज द हार्श रियालिटी. या जास्त बोललो तर माझ्यावरती गुन्हे नोंद करतात. ऑलरेडी माझ्यावरती खूप गुन्हे नोंद आहे. बापरे. आणि मला असं वाटतं की इंडिया खूप ऍग्रिकल्चरली रिच आहे आणि खूप फर्टाईल सॉइल आहे आणि फार्मर्सच ह्याच्यात खूप त्यांनाच त्रास होतोय. तर असं नाही व्हायला पाहिजे, कारण की आपला तो प्लस पॉइंट आहे, खूप मोठा प्लस पॉइंट आहे, लोकांच्या लक्षात नाही येते. महाराष्ट्राच्या पूर्व परिस्थितीमध्ये अवकाळी पावसाचं प्रमाण खूप मोठा झालेला आहे. आज शेतकऱ्यांचं पीक पाण्याचं खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे. आत्ताच नाही, गेल्या 2 वर्षापासून जे पिकाचं नुकसान झालेलं आहे शासनानं तटवलेलं आहे. शासन एकदा क्लिअर म्हणलं होतं की हे झालं की आम्ही जर सत्तेत आलो तर तुमचा उतारा कोरा करू. हे त्यांचे स्टेटमेंट्स आहेत. त्यामुळे मुख्यमंत्री साहेबांनी ते जे दिलेले स्टेटमेंट्स याचा पुनर्विचार करा. शेतकरी बांधवांचा सप्लिमेंट्स घेण्यापेक्षा तुम्ही शेतकऱ्यांचे फ्रेश पीक आपल्याला घ्यायला पाहिजे. ते सप्लिमेंट्स घेऊन काही होत नाहीये. सो या आता मला विचारायचं होतं की यू आर ऑल्सो अ गॉर्मे, म्हणजे तुम्ही शेफ पण आहात. तर तुम्हाला आवडणारा सिम्पल फूड कुठलं आहे? मॅगी. एवढा काय चांगला शेफ नाहीये. मॅगी नूडल्स मी चांगला करू शकतो का? पाण्यात 2 मिनिटं ठेवायचं असतं, हे वेगळं आहे. ओके. आणि आता पुढचा प्रश्न असा आहे की तुम्ही एक प्रोड्युसर आणि ऍक्टर पण आहात, आणि त्याच्यामधले काही प्रोजेक्ट्स आहेत का अपकमिंग, विज्ञानजी? हो, मी हिंदीचे माझा दुसरा आता नजरिया म्हणून आहे, तो येतोय. त्यामध्ये आम्ही पिक्चर हिंदीचा, तर काही लोकांची नाव नाही घेणार कारण की ते आता खूप ट्रेंड झालेत. ते डिरेक्टर होते आमच्या मूवीचे. तर सांगलीमध्ये शूट झाला होता तो. तर चांगला मूवी आहे. भाव्या शाह इंडियाज गॉट लेटेंट जो विनर होता तो आहे. धीरज सणप आहे आम्हाला अगेन्स्ट अपूर्वा अरोरा आहे. तो आमचा रिलीज होईल आता होपफुली 1-1.5 महिन्यामध्ये. आणि मराठी माझे 7 ते 8 मूवीज झालेले आहेत ऍज अन ऍक्टर, ऍज अन प्रोड्युसर. त्यामुळं आनंद आहे, एन्जॉय करतो. इतका यंग मुलगा आहे हा आणि इतका सगळं करून ठेवलेलं आहे. सो कुडोस टू यू विज्ञानजी. दुबई बद्दल विचारायचं होतं, ज्याच्यामुळे आपण भेटलो होतो. तुम्ही MCCL ला दुबईमध्ये एकत्र आणलेलं होतं. सर, त्याच्याबद्दल तुमचं काय, म्हणजे काय फ्युचर आहे MCCLचं, आणि पुण्यामध्ये असं काही होणार का? काय झालं, MCCL दुबईमध्ये फर्स्ट सीझन झाला होता. आता तो सीझन आम्ही आमचे मार्गदर्शक, आमचे आधारस्तंभ प्रवीणजी तरडे सर, त्यांच्या आणि बाकीचे आमचे सर्वजण, म्हणजे त्यामध्ये सुबोध भावीजी असतील, महेशजी मांजरेकर सर असतील, संजय दादा जाधव असतील, सिद्धार्थ दादा असतील, हार्दिक जोशी, सौरभ गोखलेजी, म्हणजे सगळे जे आमचे कर्णधार किंवा आमचे मार्गदर्शनाखाली त्यांचं कॅप्टन्स होते. त्यांचं एक मत आहे की आपण सांगली मुंबई पुण्यामध्ये खूप करतो, एकदा सांगलीमध्ये करूया. सांगलीच्या लोकांना सुद्धा ही मॅचेस बघण्याचा आनंद देऊया. आणि आम्ही तिथे येतो. आमची डिस्कशन चालू आहे, तुम्हाला डेट्स लवकरच कळतील. आम्ही डिस्कस करतोय. आमची कमिटी सागर पाठक आहे, आम्ही आहे, सर आहेत, सगळ्यांशी बोलून आम्ही ते डिस्कस करतो. आणि यू आर ऑल्सो होडोफाईल, म्हणजे ट्रॅव्हल करायला खूप आवडतं तुम्हाला. सो विच इज युअर फेवरेट डेस्टिनेशन? ऑब्व्हियसली माझं ट्रॅव्हल आवडतं, तर एवढं पण नाही, मतलब जास्त नाही. खरं पॅरिस वगैरे, मला युरोप आवडतो. त्यामुळं माझी इच्छा आहे की सगळ्यांची परिस्थिती एवढी चांगली व्हावी, देशातल्या लोकांची. मी शिका का म्हणतोय, एज्युकेशन सेक्टर, आता आमच्या नोकरी मिळायला 5 देश असे होते की आम्ही फ्री त्यांना ऍडमिशन होतं, फीज वगैरे काही नव्हते. तर त्या योजनेअंतर्गत किंवा त्यांच्या देशाच्या एम्बॅसी आणि पॉलिसी अंतर्गत सुद्धा आम्ही काम करतोय.
त्यामुळे माझी इच्छा आहे की तरुण वर्ग आमचा जो आहे, आता जुन्या माणसांनी जे भोगायचंय ते भोगलंय हो, तर त्यांचं रडगाणं घेऊन तुम्ही तुमच्या डोक्यात हे करू नका आमच्या वडिलांनी केलं नाही. सोडा, ते वडील आजोबा सगळे सोडा, कर्तृत्व स्वतःच बनवा, शिकला तर तुम्ही सगळं करू शकता. कारण की एक स्टेटमेंट आहे, जे शिकणार म्हणजे शिक्षण हे वाघिणीच्या दुधासारखं असतं, जे पितो तो गुरगुरतो. त्यामुळे शिका, त्यामुळे तुम्ही सिस्टमला फाईट देऊ शकता, तुम्ही कार्य म्हणल्यावर कुरे करू शकता. हे फक्त आणि फक्त शिक्षणच देऊ शकता. हो, बरोबर आहे. आणि तुमचे विचारही बदलायला पाहिजे, तुम्ही सगळ्यांचा विचार करायला पाहिजे, गरज आहे आता. सोपा विचार ठेवा, कुचकेपणा ठेवू नका, संकुचित विचार ठेवू नका, हेल्पफुल नेचर ठेवा, येईल त्याला मदत करा. तुम्हाला कोणाला काही भोक नाही पडणार आहेत की तुम्ही जर एखाद्याला वेळ देऊन काम करणार आहे, बिचारा गरीब आहे, ऐका, त्याला मदत करा प्लीज. म्हणजे आम्ही आता गेलो होतो नोकरी मिळावायला मॅडम, तर अशी गंमत होती, आम्ही त्यांना मदत मागायचो. ऑब्व्हियसली एवढा मोठा खर्च आम्हाला व्हायचा नाही. तर एक माणूस होता, तो आम्हाला म्हणला की विज्ञानजी आम्ही का मदत करू, माझा मुलगा चांगला आहे, आमचा मुलगा चांगला आहे, शिकलेला आहे सगळं. त्यांना आम्ही एक सोपं उदाहरण झालं, तुमचा मुलगा शिकलेला आहे का? ते म्हणले हो. तुमचा मुलगा रस्त्यावरती थांबलाय, एक दुसरा मुलगा जो शिकलेला नाही आहे, झोपडपट्टीतला आहे, व्यसनार्धी केलाय, क्रिमिनल ऍक्टिव्हिटीज आहे, तो त्याच्या कोयत्याला धार लावत बसलाय, पुढनं येताना तो नशेत आहे. तो मुलगा जो झोपडपट्टीतला आणि स्लम एरियातला, तो नशेत आहे. त्याची इच्छा मधूनच झाली की चांगला घरातला तुमचा मुलगा समोर यायला लागलाय, कोयत्याला धार कशी झाल्या एकदा आपण बघूया. तो म्हणला ट्रायल या पोरावर घेऊया. त्यानं मारला कोयता, त्याचं मुंडकं गेलं. मेला कोण? त्यांना विचारलं, चांगला मुलगा. कोणामुळे मेला? बाद मुलामुळे. त्याच बाद मुलाला जर आपण सुधारलं तर सिस्टीम चांगल्या पद्धतीनं सुधारता येईल. त्यामुळे एकट्या विज्ञान मानेच्या मतावरती या गोष्टी होणार नाहीत. माझ्यासारखे अनेक भाऊ आहेत, बहिणी आहेत, आमची असंख्य लोक आहेत, या गोष्टीवरती ऍग्री करतात आणि ती मोठ्या प्रमाणात आहेत मॅडम. 100 जर आपण लोक बघितली तर 80% आमची ही लोक आहेत. आम्ही थोडंसं अग्रेसिव्ह पॉइंट ऑफ व्ह्यू न करतो, ते थोडंसं अभ्यासू वेनं करतात. खरं माझी विनंती तुम्हाला सर्वांनाच आहे की जैसा वेश वैसा भेस असतो. आज जशी परिस्थिती आहे तशी तुम्ही ऍक्टिव्ह होणं गरजेचं. देशासाठी तरी आपण थोडंसं बाहेर पडूया. तुम्ही स्टेबल असाल तरी तुम्ही काहीतरी या देशाचं देणं आहे, या मातीचं काहीतरी देणं आहे. त्यामुळे या देशासाठी सवरण्यासाठी, आपल्या सोसायटीसाठी, समाजासाठी, माणुसकीसाठी हे करा. धर्म, जात, पात हे काही नसतं. तुम्ही विचार, धर्म म्हणजे हा हृदय आहे. मुस्लिम समाजाचा आपण बघा, जुन्या इतिहासात जावा, छत्रपती शिवाजी महाराजांचे सुद्धा जे सेनापती होते ते मुस्लिम समाजाचे होते. अकबरचे सेनापती जे होते ते हिंदू होते. त्यावेळी राज्याची भांडणं होती, समाजाची नव्हती. बरोबर आहे. त्यामुळे ह्या गोष्टीवर जाणार, जुनं तिथं काय होतं ते उकरून काढा आणि त्यात भांडणं लावा. ह्यात काय पॉइंट नाही आहे. तिथं काय होतं हे बघण्यापेक्षा तिथं काय होऊ शकतं लोकांसाठी हे आपण जाऊया. मग एवढंच जर नेत्यांच्या दम असेल ना, जावा दुबईमध्ये आणि बुर्ज खलिफाच्या खाली जे मंदिर होतं ना, ते खोदून काढून दाखवा. तर लोकांची दिशाभूल करू नका. जुना इतिहास जुनाच राहू दे. त्याच्यावरती पोळ्या भाजायची कामधंदे करू नका. आणि जे लोक ही पोळ्या भाजतात ना, त्यांना हा विकास नको आहे. हा निधी त्यांना गिळायचा आहे, खायचा आहे त्यांच्या मुलांसाठी. मुलं मस्त त्यांची पॅरिस बाहेरच्या देशात फिरतात, पैसे मिळवतात. रखडला जातो आमचा मायबाप जनता इथला, भारतातला. बरोबर. मग सिस्टीम सुधारणं गरजेचं आहे. आणि सिस्टीम अशी सुधारता येते जर त्या पदावरती असलेला मंत्री, आमदार चांगला मिळाला तर. करेक्ट. खूप चांगली लोक आहेत, मनावर घेणं गरजेचं आहे. घाण एवढी झाले की स्वच्छ करायला कोण धाडस करीना. मी तुम्हाला विश्वास देतो, येणाऱ्या कालावधीमध्ये कदाचित आमच्यासारखी युवक वर्ग 100% हा जी घाण आहे स्वच्छ करण्यात तत्पर असतील चांगल्या पद्धतीने. नाही तर काय, जर समाज सुधारला नाही लोक वैतागणार आहे. आपण एक पिक्चर मध्ये बघितला होता, मेही राजा मेही मंत्री. तर तरुणाची वेळ तशी आणू नका. त्यांना शिकवा. त्यांना काय मागतात होते? जॉब मागतात जगण्यासाठी, हेल्थ सिस्टम मागतात, स्वतःच्या आई वडिलांचं, घरातल्यांचं आरोग्य चांगलं ठेवण्यासाठी. रस्ते मागतात की बाहेर गेल्यावर ते पडायला नको, जगण्यासाठी. आजचा युवक फक्त जॉब मागतोय. जगू तर द्या त्याला. श्रीमंत मोठं करू नका, जगू तर द्या. ही विनंती करेन मी.
थँक्यू सो मच विज्ञानजी, तुम्ही वेळात वेळ काढून माझ्यासाठी हा पॉडकास्ट केला. आय नो हाऊ बिझी यू आर आणि आय होप सगळ्यांना हा आय एम रिअली सॉरी. मी पॉडकास्ट यांची माफी मागेन की गेले खूप दिवस झालं हा ब्रॉडकास्ट करायचा होता. पाहिजे, एवढा मोठा माणूस आता हवी यायलाच त्यामुळेच नाही, पाहिजे. आय एम रिअली सॉरी की नाही नाही नाही, थोडं कालावधी माझ्याकडून हे झाला. पण मी जे सांगितलं हे खूप खूप इम्पॉर्टंट आहे. इम्पॉर्टंट होतं आणि समाजाने याचा विचार आमचा समाज करतोच. परंतु नेत्यांना पुन्हा एकदा शासनाला हात जोडून विनंती करेन मी, प्लीज 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 लोकांचा विचार थोडा तरी करूया आपण. ऍटलीस्ट 100% पैकी काय 50% तर करा. आणि सिस्टीम प्लीज सुधारा. करप्शन थांबवा म्हणल्यावरती हसतील सगळी, मला माहित आहे, कारण की ते दुकान त्यांच्यावरती चालू आहे. परंतु करप्शन कुठंतरी मर्यादित पद्धतीने आणा, जिथं लोकांचा रोजगार, त्यांचं जीवन लागलंय, शेतकऱ्यांचं म्हणा, गोरगरीब जनतेचं म्हणा, तिथं तर तुम्ही भ्रष्टाचार कृपया करून थांबवा. पोलीस अधिकारी जे आहेत त्यांच्या सिस्टम मधला करप्शन तुम्ही मोठ्या प्रमाणात थांबवू शकता. हॉस्पिटल डॉक्टरांच्या ह्याच्यातला तुम्ही थांबवू शकता. त्यामुळे विनंती आहे की या गोष्टीवर तुम्ही लक्ष देऊन काहीतरी समाजासाठी निर्णय घ्यावा. थँक्यू विज्ञानजी.